तर हिंगोलीला मुसळधार पावसानं झोडपलेला आहे। कवठामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरले। पुरामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। पांगरा परिसरामध्ये नदीला पूर आल्यामुळे शेतकऱ्यांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले गेले। इतका मुसळधार पाऊस या परिसरात झाला। ही दृश्य आपण पाहतोय। नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूयात। हिंगोली जिल्ह्यात मागील अनेक दिवसापासून ढगफुटी सदृश्य सारखा पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि अनेक नदी ओढे तुडुंब भरून वाहत आहे। मी उभा आहे हिंगोली जिल्ह्यातल्या कवठा परिसरातील या असना नदी परिसरात। आपण पाहू शकता की हा असना नदी जो आहे तो पूर्ण भरून वाहत आहे। सध्या आता 1 महिना झाला पाऊस चालू आहे आमच्या वसमत तालुक्यात। सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावी ही आमच्या शेतकऱ्याची गावकऱ्याकडून मागणी आहे सरकारला। खूप पाऊस झालेला आहे, शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, तरी राज्य सरकारने लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावी। या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा देखील मागणी आहे। आपण इकडे आहे का? आपल्याकडे शेती आहे का? किती शेती आहे? काय काय नुकसान झाली? काय मागणी? आपलं सोयाबीन सगळ्यात गेलेलं आहे। चक मोड फुटले, महिना झालं पाणी आहे, पुरानं चक निधवस्त झालेला आहे। शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीमध्ये काय करावं असा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय। म्हणून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रति हेक्टर 50,000 रुपये देण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।